कमळे, काय झालं? जेवायचं सोडून एवढा कसला विचार करतेस? मला जेवायची इच्छाच नाही. अरे असं कसं चालेल? उपाशी असं झोपायचं नसतं बाळा. तुला दुसरं काही खायचंय का? काय काय झालंय? नाही, मला नाही जाणार जेवण. अरे कप याला म्हणतात भिकाऱ्याला ओकारी. म्हणजे पुढ्यात चांगलं अन्न पडतंय ना, ते खायची सवय नाही म्हणून असं होतं. पार्वती, एखादी शिळी पोळी असेल तर द्या, मटा मटा खाईल ती एकदम. सुग्रास जेवायची सवय नाही ना. बस बस. निंगे निंगे काय झालंय? मगापासून बघालोय नुसती रडाल्यास. काय झालंय सांगशील का नाही मला? बंड्या, माझं कशातच मन लागणं झालंय र. मी तर मुंबईत शिकायला आलोय, ती कमळी आली म्हणून. जरा विचार कर की, मी तिला विचारल्याशिवाय काय बी करायला जात नाही. हॉस्टेलची खोली सुद्धा ती आवरायला सांगते, ती वरडते तेव्हा मी आवरतो. अभ्यास बी तीच करायला सांगते. तिला विचारल्याशिवाय मी काय बी करायला जात नाही. बंड्या, अरे काल कमळी आलेली खोलीवर डबा घेऊन, आणि माझ्याबरोबर मिळून तिने खोली बी आवरली. खरं मला माहित आहे ती काय रोज रोज येणार नाही. मला कळतंय तिला यायला बी जमणार नाही. पण खरं बंड्या, मी तर काय करू रे, सांग मला. अरे लहानपणापासून मी तिच्या मागं मागं शेपटीसारखं फिरत होतो. तिने जर विहिरीत उडी मारली तर मी बी स्वतःला तेच सांगायचो, निंगे विहिरीत उडी मार. आता ती लय मोठ्या घरात गेली, खरं त्याचा मला आनंदच आहे. खरं बंड्या, मी तिला लय मिस करतोय रे. मला तिची लय आठवण येते. बंड्या, आता मला इथं नाही राहायचं. मला गावाला परत जायचं आहे. निंगे, काय डोसकं बिस्कं फिरलंय काय तुझं? गावाला परत जाऊन काय करणार आहेस? अगं बाळा, तुझं ऍडमिशन आहे इथं. तुझं शिक्षण पण महत्वाचं आहे की नाही? वय खरं आहे. बरं, या निंगीसाठी कमळी त्यापेक्षा लय महत्वाची आहे. सगळी लोक म्हणतात माणूस श्रीमंत झाला की जवळच्या लोकांना विसरतो. पण खरं माझी कमळी मला विसरणार तर नाही ना व? कमळे, काय झालं बाळा? तुला परत कोणी त्रास दिला की कोणी काय बोललं की ह्या घरचं जेवण नाही आवडलं? काय झालं बाळा? नाही काका, हो तसं काहीच नाही. तुझ्या डोळ्यातलं पाणी दिसतंय मला. आता आपण बापले आहोत की नाही? मग माझ्याशी पण खोटं बोलणार? काका, हो मी खरं आहे इथं अर्धीच. अर्धी कमळी तिथं माझ्या निंगीजवळ आहे. मला नाही करमत त्याच्याशिवाय. माझं इथं मनच लागणं झालंय. ती माझ्यासाठी आमचं गाव सोडून इथं आलं आणि तिला मी तिकडे एकटीला. कमळे, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. आपण निंगीला इथे सुद्धा घेऊन येऊ शकतो, पण आपण जो प्लान केलाय तो फिसकटण्याची रिस्क आहे ना बाळा. निंगी आणि अनिका दोघी पण अल्लड आहेत. कुठे कधी काय बोलायचं दोघींनाही कळत नाही. निंगी जर एखादी गोष्ट बोलून बसली तर आपल्याला सावरणं खूप कठीण जाईल. का नाही काका, अन्य निंगी अल्लड आहे खरं. तिला कुठं काय बोलायचं हे कळतं. तिला त्याची समज आहे. पर खरं तुमचं बी खरंच आहे. उगा रिस्क नको घ्यायला. इथलं काम झालं का मी जातो माझ्या निंगीकडं, मग होईल सगळं ठीक. काका, तुम्ही आजींच्या नातीला शोधताय ना व? मी जातो झोपायला.
कमळे, काळजी करू नकोस, सगळं ठीक. हं? परमेश्वरा, ही पोर किती सहन करते आमच्यासाठी. काय माहित काय नातं असेल हिचं आमच्याशी. कमळे, का गेलीस का मला सोडून? जसं पाण्यानं मासा तर पडतोय तशी अवस्था झाली आहे माझी. निंगे, ऋषी सर, अगं बंड्याने फोन केला मला. तो म्हणाला की तू जेवली नाहीयेस नीट. काय झालं? चल आवर, आपण आईस्क्रीम खायला जाऊया. नाही नको सर, उगाच तुम्हाला कशाला त्रास नको. हेंगे कमाल करतेस यार, तू चक्क आईस्क्रीमला नाही म्हणणार आहेस. काय रे बंड्या? बरं आपण असं करूया, कमळीला विचारूया आपण. कमळीला? मग चालतंय की सर. हॅलो राजन काका, कमळी आहे तिकडे? हो आहे, पण आता नुकतीच झोपली. अरे आज आम्ही खूप मजा केली ना, खूप खुश आहे. राजन सर, कमळी तिकडं खुश आहे ना? हो हो खुश आहे. तर उद्या तिला मी जॉगिंगला सुद्धा घेऊन जाणार आहे आणि ह्या येत्या 1-2 दिवसात तिच्या पासपोर्टसाठी सुद्धा जायचं आहे. मग परदेशात जाईल ती फिरायला. तुला तर माहिती आहे ना तिला सगळ्या गोष्टींचा किती उत्साह असतो ते. राजन सर, ती माझ्याबद्दल काही बोलत होती काय? हो बोलली. मगाशी जेवतानाच तुझी आठवण काढली होती. थोडीशी नाराज होती, म्हणाली निंगी हवी होती. ती उपाशी तर झोपली नाही ना? ऍक्च्युली तिला जेवायचं नव्हतं, पण मीच तिला जबरदस्ती जेवायला वाढलं. हा, तिच्या आवडीची खीर केली होती ना आज. मग जेवली पोटभर. आत्ताच जरा डोळा लागला तिचा. उद्या भेटाल ना तुम्ही कॉलेजमध्ये? हा बरं, खूप उशीर झाला आता, झोपा. मी ठेवतो फोन. वय ऋषी सर, बंड्या, तुम्ही बी जावा, आराम करा. मी बी येतो. अगं आईस्क्रीम खायला जाणार आहे ना आपण. नाही सर, आपल्या माणसाच्या सोबतीतला गोडवा असा कुठल्या बी आईस्क्रीम मध्ये मिळत नाही. तो फक्त तो माणूस सोबत असला की नाही तरच अनुभवता येतोय. कमळीशिवाय मला आईस्क्रीमच काय बी गोड लागणार नाही.